ती त्याच्या आयुष्यात पहिल्या पावसाच्या थेंबासारखी अलगद आली आणि नकळत त्याच्या प्रत्येक कोरड्या क्षणाला प्रेमाची ओल देत गेली. तिच्या हसण्यात त्याला आयुष्याचा अर्थ सापडला. तिच्या रागातही त्याला आपलेपणा जाणवला. तिच्या डोळ्यात त्याने आपलं संपूर्ण भविष्य पाहिलं आणि तिच्या स्वप्नांना पूर्ण करण्यासाठी त्याने स्वतःच्या इच्छा शांतपणे बाजूला ठेवल्या. दोघांनी एकमेकांच्या हातावर हात ठेवून आयुष्यभर साथ देण्याची शपथ घेतली. छोट्याशा घराचं खिडकीतून दिसणाऱ्या पावसाचं, संध्याकाळी एकत्र चहा पिण्याचं आणि वृद्धपणेही एकमेकांवर तितकंच प्रेम करण्याचं स्वप्न रंगवलं. पण घरच्यांच्या हट्टाने, समाजाच्या भीतीने, पैशाच्या आणि प्रतिष्ठेच्या दबावाने, न बोललेल्या गैरसमजांनी आणि नशिबाच्या कठोर वळणांनी त्यांच्या नात्यात हळूहळू अंतर निर्माण केलं. बोलायला खूप काही असूनही दोघे शांत राहू लागले. एकमेकांना दुखवू नये म्हणून स्वतःचं मन मारू लागले. ती रात्री उशिरापर्यंत त्याच्या जुन्या मेसेजेस वाचत रडू लागली आणि तो तिचा फोटो पाहत भविष्याच्या स्वप्नांना सांभाळत बसू लागला. शेवटी तो दिवस आला जेव्हा त्याच्या हातात लग्नाचं कार्ड होतं आणि त्याच्या डोळ्यात अजूनही तिच्यासोबतचं आयुष्य जिवंत होतं. तिने थरथरणाऱ्या आवाजात "माफ कर" इतकंच म्हटलं आणि वळून निघून गेली. तो मात्र जागच्या जागी उभा राहिला, कारण त्याला माहीत होतं की ती त्याच्यापासून दूर जात असली तरी त्याच्या हृदयातून कधीच जाणार नाही. तिचं नाव त्याच्या प्रत्येक श्वासात कोरलं गेलं होतं. तिची आठवण त्याच्या प्रत्येक पावसात जिवंत झाली होती. प्रत्येक गाण्यात त्याला तिचा आवाज ऐकू येऊ लागला. प्रत्येक एकट्या रात्री तिची सावली त्याच्या शेजारी बसल्यासारखी वाटू लागली. ती दुसऱ्याची झाली तरी तो तिचाच राहिला. आयुष्य पुढे सरकत राहिलं, पण त्याचं मन त्या शेवटच्या भेटीत अडकून राहिलं. लोकांना तो हसताना दिसू लागला, पण आतून तो रोज थोडा थोडा तुटत गेला. कारण काही प्रेमकथा एकत्र राहून पूर्ण होत नाहीत, तर दूर जाऊन अमर होतात. काही नाती हातात धरता येत नाहीत, पण हृदयात कायमची जपली जातात. आणि काही माणसं आयुष्यातून निघून जातात, तरी त्यांच्या आठवणी आपल्या अस्तित्वाचा कायमचा भाग बनून राहतात. म्हणूनच ती त्याच्या आयुष्यातून गेली तरी त्याच्या प्रेमातून कधीच गेली नाही आणि तो जिवंत राहिला फक्त तिच्या आठवणींच्या आधारावर. कारण त्याच्यासाठी प्रेम म्हणजे मिळवणं नव्हतं, तर आयुष्यभर मनात जपणं होतं. तर कशी वाटली कथा नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद.